नमस्कार श्रोते हो, तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही का? कधी आर्थिक अडचणी, कधी घरात वाद, कधी आरोग्याच्या समस्या. काही लोक कितीही मेहनत करतात पण तरीही त्यांच्या आयुष्यात समृद्धी स्थिर राहत नाही. पण धर्मशास्त्रामध्ये एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय सांगितला आहे. जर तुम्ही शिवमंदिरात फक्त एक झाड लावले तर तुमच्या आयुष्यात धन, सुख, शांती आणि आरोग्याचा आशीर्वाद मिळू शकतो. होय श्रोते हो, ते पवित्र वृक्ष म्हणजे आवळ्याचे झाड. शास्त्रानुसार आवळ्याच्या वृक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचाही वास असतो. म्हणूनच आवळ्याची पूजा केल्याने अक्षय लक्ष्मीची प्राप्ती होते, म्हणजे अशी संपत्ती जी कधीही संपत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आवळ्याच्या झाडाचे धार्मिक महत्त्व, शिवमंदिरात आवळ्याचे झाड का लावावे, झाडं लावण्याची योग्य पद्धत, त्याचे अद्भुत फायदे आणि आवळ्याचे काही प्रभावी धार्मिक उपाय. म्हणून हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. आवळ्याचे धार्मिक महत्त्व काय आहे? संस्कृतमध्ये आवळ्याला धात्री असे म्हणतात. धात्री म्हणजे आई किंवा धारण करणारी. याचा अर्थ असा आहे की वृक्ष हा वृक्ष शरीराचे किंवा जीवनाचे रक्षण करणारा आहे. आयुर्वेदामध्ये आवळा अत्यंत शक्तिशाली औषध मानला जातो. तो वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांना संतुलित ठेवतो. परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर आवळ्याचे महत्त्व अजूनही मोठे आहे. शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की आवळ्याच्या वृक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वास असतो. कार्तिक महिन्यातील आवळा नवमी किंवा अक्षय नवमी या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्यास विशेष पुण्य मिळते. असेही मानले जाते की त्या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसून अन्न ग्रहण केल्यास शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, धनवृद्धी होते आणि दीर्घायुष्य सुद्धा प्राप्त होते. आता आपण पाहूया शिव आणि आवळा यांचा काय संबंध आहे. आवळ्याचा भगवान शिवांशीही अतिशय गाढ संबंध आहे. पुराणामध्ये सांगितले आहे की भगवान शिवांना आवळा अतिशय प्रिय आहे. म्हणून जेव्हा आपण शिव मंदिरात आवळ्याचे झाड लावतो तेव्हा दोन प्रकारचे पुण्य मिळते. भगवान शिव प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. माता लक्ष्मीचीही कृपा मिळते. म्हणूनच हा उपाय धन, आरोग्य आणि सुखासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. अक्षय लक्ष्मी म्हणजे काय? आपण अनेकदा लक्ष्मी प्राप्तीचा उपाय ऐकतो, पण शास्त्रामध्ये अक्षय लक्ष्मी हा शब्द वापरला आहे. अक्षय म्हणजे कधीही न संपणारे, म्हणजे अशी संपत्ती जी खर्च केली तरी कमी होत नाही, उलट वाढत जाते. असे सांगितले जाते की शिव मंदिरात आवळ्याचे झाड लावल्याने अक्षय लक्ष्मीची प्राप्ती होते. शिव मंदिरात आवळ्याचे झाड लावण्याची योग्य पद्धत काय आहे? आता आपण जाणून घेऊया हा उपाय कसा करायचा. झाडं लावण्याची शुभ वेळ. आवळ्याचे झाड खालील दिवशी लावणे अत्यंत शुभ मानले जाते. गुरुपुष्य योग, रविपुष्य योग, बुधवार, शुक्रवार, श्रावण महिन्यातील सोमवार या दिवशी झाड लावल्यास त्याचे पुण्य अनेक पटीने वाढते. योग्य स्थान कुठलं आहे? आवळ्याचे झाड खालील ठिकाणी लावणे शुभ असते. शिवमंदिराच्या आवारात, जिथे सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी, विशेषतः ईशान्य दिशा, उत्तर, पूर्व, ईशान्य दिशा. ईशान्य दिशा ही देवतांची दिशा मानली जाते. झाडं लावण्याची प्रक्रिया बघूया आता. झाड लावताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. सर्वप्रथम मंदिरातील पुजारी किंवा व्यवस्थापक यांची परवानगी घ्या. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. आवळ्याचे रोप घेऊन मंदिरात जा आणि भगवान शिवांचे ध्यान करा. मनात प्रार्थना करा, हे शिवशंकर, मी आपल्या मंदिरात हे आवळ्याचे रोप लावत आहे. कृपया हे स्वीकारा आणि मला अक्षय लक्ष्मीचा आशीर्वाद द्या. यानंतर खड्डा करून रोप लावा, त्याला पाणी घाला. रोपाला चंदन किंवा कुंकवाचा टिळा लावा. पांढरी फुले अर्पण करा आणि तुपाचा दिवा लावा. झाडाची काळजी कशी घ्यावी? फक्त झाड लावणे पुरेसे नाही, त्याची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. रोज सकाळी तिथे जाऊन त्याला पाणी घाला. प्रत्येक सोमवारी पूजा करा. प्रत्येक शुक्रवारी झाडासमोर दिवा लावा. शनिवारी मुळाशी गूळ आणि पाणी अर्पण करा. झाड जितके चांगले वाढेल तितकी तुमच्या आयुष्यात समृद्धी वाढेल असे मानले जाते. आवळ्याचे आणखीन प्रभावी काही धार्मिक उपाय आहेत का? आवळ्याच्या झाडाशी संबंधित काही प्रभावी उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठीचा उपाय. आवळा नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करून 108 प्रदक्षिणा घालाव्यात. यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होऊन घरात सुख समृद्धी येते. वास्तुदोष निवारण. घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला आवळ्याचे रोप लावल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नक्की कमी होते.
आर्थिक संकट दूर करण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी आवळ्याच्या झाडाला हळद कुंकू लावून तुपाचा दिवा लावा. यामुळे घरातील पैशाची कमतरता दूर होते असे मानले जाते. वैवाहिक सुखासाठी उपाय. जर वैवाहिक जीवनात अडचणी असतील तर आमलकी एकादशी या दिवशी आवळ्याच्या झाडाला धागा बांधावा. यामुळे पती पत्नीमधील मतभेद कमी होतात. आरोग्यासाठी उपाय. आवळा नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली गरजू लोकांना अन्नदान करावे. यामुळे रोगांपासून संरक्षण मिळते आणि पुण्य वाढते. या उपायाचे अद्भुत फायदे तुम्हाला माहीत आहेत का? यामुळे घराचं सुख आणि शांती वाढते, आर्थिक स्थिती मजबूत होते, व्यवसायात प्रगती होते, आरोग्य सुधारते, पितृदोष कमी होतो, ग्रहदोष शांत होतात, विशेषतः राहू केतूचे दोष कमी होतात असेही मानले जाते. श्रोते हो, आवळ्याचे झाड हे फक्त एक साधे झाड नाही, ते आयुर्वेद, धर्म आणि अध्यात्म यांचा अद्भुत संगम आहे. जर तुम्हाला आयुष्याचं सुख, समृद्धी आणि आरोग्य हवे असेल तर हा उपाय श्रद्धेने एकदा जरूर करून पहा. श्रोते हो, अशाच प्रकारचे धार्मिक उपाय, ज्योतिषीय मार्गदर्शन आणि आध्यात्मिक ज्ञान तुम्हाला दररोज मिळावे असे वाटत असेल तर आत्ताच माझ्या व्यंकटेश ज्योतिष या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण या चॅनेलवर तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. या व्हिडिओमधून तुम्हाला नक्की नवीन ज्ञान मिळेल, योग्य मार्गदर्शन मिळेल आणि कधीही तुमच्या वेळेचा अपव्यय होणार नाही. तसेच तुम्ही केलेल्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा मी जरूर प्रयत्न करीन. तुमच्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये.